ते नृपतीने चितारी आणिले, ज्याचे त्या ऐसे पुतळे केले, पाहता तेची ऐसे गमले, परी अवघे माईक. म्हणजे पुन्हा हे तत्त्वज्ञान सांगणंच चालू आहे की या जगामध्ये आम्ही सगळी माणसं एकमेकांना पाहतो, आपल्या स्वतःच्या विषयी काही कल्पना करतो, आणि ते सगळं जे आहे ते ह्या एखाद्या राजांनी कोणी शिल्पकार आणावेत, मूर्ती घडवून घ्याव्यात किंवा चित्र काढून घ्यावं आणि ते चित्र इतकं हुबेहूब असावं की ती व्यक्तीच आहे असं वाटावं. आणि म्हणून ते म्हणतात की पण जेव्हा जवळ जाऊन माणूस पाहतो, आमच्याकडे आम्ही गोरट्याला माझे गुरु आप्पा ते जिथे बसायचे कॉटवर, तिथे असं चित्र काढून घेतलं की ती भिंत म्हणजे ते चित्र जोडलं आहे तिथे, पण ते कॉटवर जसे बसायचे तसं 3D चित्र काढलं आहे. आणि त्यामुळे तिथे खोलीत गेल्यावर ते चित्र आहे असं वाटतच नाही. म्हणजे अगदी प्रत्येकाला माहिती आहे ते नाही आहेत, तरी क्षणभर मनुष्य तिथे दाराशी अरे बसले तिथे असं एक क्षणभर थबकतो. म्हणजे तसं त्यांनी म्हटलं आहे की एखादं चित्र इतकं हुबेहूब असतं की ते चित्र बघितल्यानंतर प्रत्यक्ष ती व्यक्तीच आहे असं वाटतं, पण माणूस समजतो की अरे हे नाही आहे, हे चित्रच आहे. तसं म्हणाले मनुष्य आपल्या जीवनाच्या बद्दल हे सगळं खरं आहे असं मानतो. असं कुठे खरं आहे असं त्यांना आपल्याला सांगायचं आहे. पाहता त्यांची ऐसे गमले, परी अवघे माईक. हा केवळ मायेचा व्यवहार आहे. नेत्री काही वाहोली नसे, जे काय झाले मला दिसलं नाही, बाहोली. हां, नेत्री काही बाहोली की बाहुली, बाहुली नसे, जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे, डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी. म्हणजे नेत्री काही बाहुली नसे याचा अर्थ असा, जे पाहतो त्याचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यात पडलेलं असतं, तर ते प्रतिबिंब म्हणजे काही ते चित्र नसतं. हा सगळा आता आमचा तिकडे अमृतानुभवामध्ये चाललेला विषय आहे. त्या ठिकाणी याच विषयावर सध्या निरूपण चालू आहे की ज्ञान आणि अज्ञान भ्रमनिरसन असं त्याचं हे आहे, म्हणजे शीर्षक आहे. त्याखाली त्यांनी म्हटलं आहे की मनुष्य स्वतः किती भ्रमाने आपल्याला आपल्या अस्तित्वाला पाहतो. फार विषयाचं स्पष्टीकरण नाही, पण आपण एवढंच म्हणू, नेत्री काही बाहुली नसे. त्याच्याकरता दृष्टांत असा दिला आहे माऊलींनी की मला माझा चेहरा मी काही पाहू शकत नाही, सगळे लोक पाहू शकतात, पण मला काही माझा चेहरा पाहता येत नाही. मला जर माझा चेहरा पाहायचा आहे तर मला समोर आरसाच ठेवला पाहिजे आणि आरशातच मला माझा चेहरा पाहायला पाहिजे. वास्तविक पाहता आहे आपल्या चेहऱ्याला आत्ता काहीच उपाधी नाही, कारण मला पाहायचा आहे अशी जोपर्यंत धारणा मनामध्ये येत नाही तोपर्यंत चेहरा चेहरा आहे. मला पाहायचं आहे म्हटल्याबरोबर आणि आरशात त्याचं प्रतिबिंब पाहायचं आहे म्हटल्याबरोबर चेहऱ्याला काय झालं, उपाधी लागली आणि चेहऱ्याचं बिंब झालं, म्हणजे चेहरा बिंब झाला आणि ते समोरचं प्रतिबिंब झालं. आणि ते जे प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबामध्ये हा माझा चेहरा कसा आहे ते मी बघणार. म्हणजे वास्तविक पाहता त्या चेहऱ्याला कोणतीच उपाधी लागत नाही. तसं तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला कोणतीच उपाधी लागत नाही. परमात्म्याला जेव्हा असं वाटतं की आपण आपल्याला पाहावं तेव्हा त्या परमात्म्याचा ईश्वर होतो, तो ईश्वर भावाला येतो आणि म्हणजे त्याचं बिंब होतं चेहऱ्यावरून की हे मूळचं मुख आहे, या मुखाचं बिंब झालं म्हणजे याला काहीतरी उद्दिष्ट आलं, याला एक उपाधी लागली की हा जो चेहरा आहे हा चेहरा मला आरशात पाहायचा आहे. आणि म्हणून तो आरसा समोर ठेवला, त्या आरशामध्ये याचं प्रतिबिंब पाहिलं. याचं प्रतिबिंब पाहिल्यानंतर आता माऊली म्हणते की ते जे समोरचं प्रतिबिंब आहे ते हे मुख पाहायचं, म्हणून ह्या मुखाला बिंब करून ते प्रतिबिंब झालं. आणि ह्या मुखाचं प्रतिबिंब आहे, ते प्रतिबिंब पण बिंब पाहू शकतं. त्या प्रतिबिंबाला काही हे पाहता येत नाही असं नाही, तेही पाहू शकतं. मुळातच ते प्रतिबिंब भासमान आहे, तर ह्या बिंबाचं ते प्रतिबिंब आहे आणि ते प्रतिबिंब या बिंबाला पाहू इच्छित आहे. हेच अध्यात्म आहे. परमात्मा वेगळा आहे, परमात्म्याला कुठलीच उपाधी लागत नाही. हे जे सारखं आपण म्हणतो ना की अद्वैत वेदांतामध्ये, अद्वैत सिद्धांतामध्ये ही एक गोष्ट आहे की परमात्मा त्याच्या ठिकाणी जसा आहे तसाच राहतो.
त्याच्यात काही फरक पडत नाही, त्याला उपाधी लागत नाही. पण त्याला जेव्हा असं वाटतं की मला स्वतःला मी कसा आहे बघायचं, म्हणून आपल्याकडे म्हणतात एकाकी न रमनते. तो एकटा होता, त्याला कंटाळा आला. आता उपाधी कशाची तरी लावली पाहिजे ना, तर मग आम्ही लावली ती उपाधी तर्काने, की त्याला वाटलं मी एकटा आहे, बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावं, हा दुसरा विचार. मी एकटा रमू शकत नाही, हा एक विचार. आणखीन विचार, ईक्षण केलं. ईक्षण केलं म्हणजे त्यांनी स्वतःला पाहण्याचा प्रयत्न केला. त्या अमृतानुभवामध्ये त्यांनी तेच सूत्र घेतलं ब्रह्मसूत्रामध्ये. म्हणजे परब्रह्म ईक्षण करतं, म्हणजे स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करतं. आता ते त्याला पाहण्याचा प्रयत्न करत आहे. आता याचा अर्थ असा झाला की त्याला पाहायचं आहे ही इच्छा निर्माण झाल्याबरोबर त्याचं जे आधीचं वर्णन आहे त्यापासून तो दूर झाला. कारण त्याला तो अव्यय आहे, अखंड आहे, एकरस आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो निश्चल आहे, तो निष्कल आहे. अशा सगळ्या गुणांनी युक्त असलेला तो परमात्मा, आता त्याला कोणती तरी इच्छा उत्पन्न झाली की मी मला पाहावं. त्याला जेव्हा वाटलं की मी मला पाहावं, तेव्हा तो कसा झाला, तेव्हा तो जे परब्रह्म आहे त्याचं कोण झालं, त्याचा ईश्वर झाला. आणि म्हणून ते मायेच्या उपाधीनी सत्वोपाधिक ब्रह्म आपण जे म्हणतो, ते जे मायेच्या उपाधीनी असणारं ब्रह्म आहे ते स्वरूप त्या परब्रह्माने घेतलं. आता पुन्हा तोच दृष्टांत घ्या. आता त्यालाच आपल्याला पाहायचं आहे, म्हणून त्यांनी काय केलं, आरसा एक निर्माण केला. आरसा म्हणजे काय निर्माण केला, जग निर्माण केलं. ह्या जगामध्ये आपलं प्रतिबिंब पाहिलं. प्रतिबिंब पाहिलं म्हणजे त्यांनी काय निर्माण केलं, त्यांनी आपल्यासारखे जीव निर्माण केले. हे जीव कसे निर्माण झाले, हे भासमान आहेत. प्रतिबिंब काही सत्य नाही आहे, प्रतिबिंब काही चेतन नाही आहे. मग ते चेतन नाही, पण त्यांनी जे निर्माण केलं ते काय निर्माण केलं, त्यांनी अविद्या नावाची उपाधी लावली आम्हाला. मूलभूत अविद्या त्यांनी जन्माला घातली. त्या मूलभूत अविद्येमध्ये त्या चैतन्याला बांधून टाकली. म्हणून आपला प्रत्येक जीव झाला. तो प्रत्येक जीव त्या अविद्येच्या उपाधीने युक्त झाला. आणि तो ईश्वर झाला. तो कसा झाला, तो सत्वाच्या उपाधीने युक्त झाला. हे सत्व रज आणि तमगुण आहेत, त्यातल्या सत्व उपाधीने तो युक्त झाला. आणि हा अविद्या उपाधीने युक्त झाला. म्हणजे हा अविद्या उपाधीने युक्त होण्याकरता परमेश्वराने काय केलं, आरसा नावाचा एक आभास निर्माण केला. आरसा हा आभासच आहे, कारण ते काही सत्य वस्तू नाही. त्या प्रतिबिंब पाहण्याकरता आरसाच पाहिजे असं काही नाही. अगदी पूर्वीच्या काळी चकचकीत तांब्याचे पत्रे असायचे, त्याला खूप पॉलिश केलेलं असायचं आणि तोच आरसा असेल. असे अनेक प्रकारचे ॲल्युमिनियमचे पत्रे, काही की ज्याच्यामध्ये प्रतिबिंब जलात काही नाही तर पाण्यात तर प्रतिबिंब पाहता येतं. त्यामुळे प्रतिबिंब पाहण्याकरता मध्ये एक उपाधी आली. त्या उपाधीच्या पलीकडे जे प्रतिबिंब तयार झालं ते कशाने झालं, ते अज्ञानाने त्याला आकार दिला. चैतन्य गेलं पण अज्ञानाने झालं. म्हणजे कोण, आम्ही जीव जन्माला आलो. अविद्येच्या उपाधीने युक्त असलेले आम्ही जीव जन्माला आलो. आता हा जीव ईश्वराला पाहतो की नाही, तो पाहतो म्हणजेच परमार्थ करतो. पाहतो म्हणजे त्याला वाटतं की तो परमेश्वर कसा आहे मला कळू दे. असा अविद्येने युक्त असलेलं ते जे चैतन्य आहे ते परमेश्वराला पाहण्याचा प्रयत्न करतं. याचा अर्थच असा की आम्ही उपासना करतो ईश्वराचं दर्शन व्हावं, आम्ही ज्ञान मिळवायचा प्रयत्न करतो, त्या ज्ञानाने त्याला मिळवावं. योगाचा अभ्यास करतो, योगाने त्याला प्राप्त करावं. कुणी कर्मकांडी यज्ञ करतात, त्या माध्यमातून आम्ही त्याला प्राप्त करावं. काही झालं तरी आम्हाला तो प्राप्त व्हावा, कोणत्याही स्थितीमध्ये तो आम्हाला भेटावा असं कुणाला वाटतं, त्या जीवाला. तो जीव म्हणजे कसा आहे, या प्रतिबिंबासारखा. ते प्रतिबिंब बिंबाला पाहतं का, म्हणून तत्वज्ञान म्हणतं प्रतिबिंब बिंबाला पाहतं. म्हणजे जीव ईश्वराला जाणण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा जीव ईश्वराला जाणतो तेव्हा तो ईश्वर राहतो का, तेव्हा तो परमात्मा परब्रह्मच होतो. मग आता परब्रह्म झाल्यावर हे काय राहतं, हे काहीच नाही. म्हणून आपल्याकडे तत्वज्ञानात म्हटलंय की आगाजे घडलेची नाही त्याची वार्ता पुससी काही. हे जग जन्माला आलंच नाही आहे. आणि आपण म्हणतो हे सगळं जग ईश्वराच्या ठिकाणी आहे, ईश्वर या जगात भरून राहिला.
तो म्हणतो हो बरोबर आहे ना, मीच भरून राहिलो आहे सगळ्या जगात, पण मला काय करावं लागतं, मला त्याची उपाधी लागत नाही. ज्ञानेश्वरीचे अनेक अध्याय त्याच्या करतात. 9वा अध्याय तर आहेच, 13वा अध्याय आहे. पुन्हा पुन्हा माऊलींनी कुठे कुठे ते तत्वज्ञान मांडलेलं आहे की तो जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला प्रत्यक्ष कशातही अडकावं लागत नाही. तो सगळ्यात भरून राहिलेला आहे. हे सगळं जग त्याच्या आश्रयाने आहे, पण या सगळ्यापेक्षा तो वेगळा आहे. त्याला हा दृष्टांत एकदम सोपा की नाही. या चेहऱ्याचं बिंब झालं, त्या बिंबाचं प्रतिबिंब झालं. प्रतिबिंब त्या बिंबाला पाहण्याचा प्रयत्न करतो, म्हणून जीवाला परमेश्वराच्या दर्शनाची जी इच्छा आहे, जी ओढ आहे, तो जीव त्याला जाण्याचा प्रयत्न करतो. कसं त्यांनी इथे सांगितलंय, नेत्री काही बाहुली नसे. डोळ्यामध्ये काही अशा बाहुल्या बसवलेल्या नाही आहेत की आम्हाला वाटतं की कोणी आपल्याकडे पाहताय किंवा कुणाचा गॉगल आहे, त्या गॉगलवरती ते प्रतिबिंब येतं. ते सगळी सिनेमामध्ये फोटोग्राफी आपल्याला बघायला मिळते, ते नाचतायत, ते दिसतायत, कोणाचे ते सगळं त्या चष्म्यात दिसतं. तर ते म्हणाले याचा अर्थ असा की ते डोळ्यात आमच्या ते प्रतिबिंब. ते म्हणाले नाही, नेत्री काही बाहुली नसे, जेव्हा जे पाहावे तेव्हा ते भासे. डोळ्यात काही तिथे माणसं बसवलेली नाही आहेत बावल्या करून, ज्याच्याकडे पाहू त्यावेळी ते दिसणार आहे. आणि म्हणून ते म्हणतात डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी. डोळ्याला जर प्रतिबिंब दिसतं आहे म्हणजे डोळ्यामध्ये बिंब दिसतच नाही आहे, डोळ्याला प्रतिबिंब दिसतं आहे, तर ते खरं कसं, जे ते खरं नाही आहे. म्हणजे त्यांना म्हणायचं हे जे जग आहे या जगाला खरं मानून आम्ही व्यवहार करतो, हे जग खरं कसं असेल का. कारण आता आपण म्हटलं तसं की ते प्रतिबिंब आहे, ईश्वराने निर्माण केलेलं ते प्रतिबिंब आहे. आणि ते प्रतिबिंब म्हणजे तो जो जीव आहे, तो जीव ज्या पद्धतीने आहे, तो गोरा आहे, तो काळा आहे, तो स्त्री आहे, तो पुरुष आहे, तो श्रीमंत आहे, तो गरीब आहे, तो विद्वान आहे, तो साधारण आहे, जे जे गुण आम्ही त्याला लावले किंवा ज्या ज्या प्रकाराने आम्ही त्याचा विचार केला तसा तो नाहीच आहे. आणि म्हणून त्या जीवाच्या ठिकाणी जसा तो तसा नाही, तसाच मनुष्य ईश्वराच्या साक्षात्काराकरता तळमळतो की भगवंता माझा आराध्य दैवत कृष्ण आहे, मला तू दर्शन दे. कुणी म्हणतो माझा आराध्य दैवत शंकर आहे, मला तू दर्शन दे. त्या शंकराचं दर्शन झालं म्हणजे यांनी परब्रह्म ओळखलं का. तत्वज्ञान म्हणतं नाही ओळखलं, कारण त्यांनी एक रूप पाहिलं. कोणतं रूप पाहिलं, ते बिंब पाहिलं. जसा माझा चेहरा आहे म्हणजे माझा चेहरा आरशात पाहायचा आहे हे फक्त मला वाटतं. मला माझा चेहरा आरशात पाहायचा आहे आणि तिथे आरसा आहे, त्या आरशात पहिल्यांदा मी माझा चेहरा पाहिला. आता दुसरा चेहरा पाहायला आल्यानंतर त्याला आता त्याचा चेहरा न दिसता माझाच चेहरा दिसतो असं होतं का. त्याला त्याचा चेहरा दिसतो. म्हणून त्यांनी म्हटलं की ते प्रतिबिंब जे आहे ते वेगवेगळ्या रूपाने नटलेलं आहे, वेगवेगळ्या प्रकारांनी ती प्रतिबिंब पडलेली आहे. आणि म्हणून ते सांगतात डोळा प्रतिबिंब दिसे ते साच कैसेनी. म्हणजे डोळ्यात आधी त्या बाहुलीवरती, आता आपल्याला माहिती आहे कॅमेराचीच हे आहे, डोळ्यामध्ये जी दृष्टी आहे हां, की इथे त्याच्यावरती ती आकृती पडली, त्या आकृतीचं चित्र डोळ्याच्या आत मागे पडलं म्हणजे त्याला काय दिसतं, इथे ते पडलेल्या बिंबाचं आतमध्ये प्रतिबिंब दिसतं. म्हणजे प्रत्यक्ष आम्ही ती व्यक्ती पाहतो ते त्या व्यक्तीचं प्रतिबिंब पाहतो. तसं त्यांनी म्हटलं की आम्ही त्या ईश्वराला पाहतो, तो काय आम्ही प्रत्यक्ष पाहतो. किंवा आम्ही या जगामध्ये जीवो ब्रह्मैव ना पराहा असं म्हटलेलं आहे. तर हा जीव ब्रह्मापेक्षा काही वेगळा नाही आहे, पण तो ब्रह्म का नाही, ब्रह्मापेक्षा का वेगळा आहे. तर उपाधी एकच आहे आणि ती उपाधी म्हणजे अविद्येची लागलेली आहे. त्या अविद्येच्या उपाधीने युक्त असलेला तो जो जीव आहे, जितुके बुडबुडे उठती तितुक्यामध्ये रूपे दिसती. पुन्हा दुसरा दृष्टांत दिला की आपण ते सोप बबल्स काढतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला सगळीकडे ते रंग दिसतात. क्षणामध्ये फुटवली जाती रूपे मिथ्या. आपल्याला सिद्धांत सांगितला की क्षणात ते सगळे फुटतात, ते सगळे बुडबुडे निर्माण झालेले. रूप हे क्षणकाल घेतलेलं असतं, ते काही कायम राहणारं नसतं, म्हणून ते मिथ्या आहे. अद्वैताचं तत्वज्ञान सांगतायत ते आपल्याला, ते मिथ्या आहे. लघुदर्पणे दोन्ही चारी हाती तितुकी मुखे प्रतिबिंबती. लहानसं दर्पण आहे, दोन्ही चारी हाती. इकडे एक दर्पण ठेवलं, इकडे एक. आपल्याला शाळेत शिकवलेला साधा सिद्धांत आहे की असे जर दोन आरसे एकमेकांच्या समोर ठेवले
तर त्याची अनंत प्रतिबिंब दोन बाजूला पडतात, समांतर आरसे ठेवलेले की ते प्रतिबिंबाचं प्रतिबिंब प्रतिबिंबाचं प्रतिबिंब म्हणजे जगाचं मिथ्यात्व त्यांनी सांगितलंय आपल्याला. म्हणाले की लघुदर्पणे दोन्ही चारी हाती, दोन हातात धरले चार हातात धरले तितकं प्रतिबिंब पडतच जातं. तितुकी मुखे प्रतिबिंबती परी ते मिथ्या आदी अंती एकची मुख. म्हणाले आत्ता आपण म्हटलं तसं त्या दृष्टीभ्रमाने त्या अनंत आरशामध्ये आपलंच प्रतिबिंब इकडे, त्या अनंत आरशामध्ये आपलंच प्रतिबिंब तिकडे जर पडत राहिलं तर एवढे आपण आहोत का? आपल्याला माहिती आहे आपला एकच चेहरा आहे. त्यामुळे ते म्हणतात की मुख एकच आहे. तसं त्यांना सांगायचं आहे अद्वैत सिद्धांतामध्ये परमात्मा एकटा एकच आहे, पण हे सगळं जे जग नटलेलं दिसतं आहे ते भासमान आहे, ते प्रतिबिंबासारखं मिथ्या आहे. नदी तीरे भार जाता दुसरा भार दिसे पालथा, का पडसादाचा अवचित गजर उठे. नदी तीरे भार जाता म्हणाले नदीच्या तीराचा त्यांनी दृष्टांत दिला. तिथे काय होतं? दुसरा भार दिसे पालथा. आता म्हणाले का पडसादाचा अवचित गजर उठे. म्हणाले नदीच्या तीरावरती सुद्धा आपल्याला लक्षात येतं की काय होतं की एका ठिकाणी असं दिसतं पाणी किंवा क्षितिज, किंवा आणखीन एक आपल्याला सांगता येईल की आपल्या म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीने नदी तीरे भार जाता दुसरा भार दिसे पालथा. एक असा भार म्हणजे कढई घ्या, काही आकार घ्या की तो जर या आकारात दिसला तर दुसरा अशा आकारात दिसतो. कसं दिसतं? उलटा आणि सुलटा. तर तत्वज्ञान असं सांगतं की आम्हाला क्षितिज दिसतं, तर क्षितिज लांबवर दिसतं, आकाश दिसतं, ते सगळं पालथं घातलेलं झाकण आहे असं वाटतं आकाश म्हणजे. आणि मनुष्य जेव्हा ध्यान करतो, ध्यानाला बसतो, त्या ध्यानामध्ये असं म्हटलं जातं की त्या ओंकाराचं दर्शन होतं. त्या ओमची जी अर्धमात्रा आहे ती अर्धमात्रा अशी त्या चंद्रकोरासारखी, नाहीतरी आपल्याकडे भगवान शंकरांनी चंद्रकोर धारण केली आहे, कपाळावरती स्त्रिया चंद्रकोर काढतात. सगळं कशाचं प्रतीक आहे? त्या चंद्रकोरीवरती तो बिंब त्या ओंकाराचंच प्रतीक आहे. ही चंद्रकोर जिथे दिसते ते हे स्थान आहे, ते आज्ञाचक्रच आहे की ध्यानामध्ये त्याचं रूप इथे प्रकट होतं. म्हणजे ओंकारावरची ती जी अर्धमात्रा आहे ती अर्धमात्रा चंद्रासारखी चंद्राकृती आहे आणि त्याच्यावरती बिंब आहे. आणि म्हणून आपल्याकडे नाद, बिंदू, कला आणि ज्योती या चार रूपामध्ये दर्शन होतं. असं म्हणतात की नादात्मक दर्शन आहे, बिंदू या रूपामध्ये दर्शन आहे, कला म्हणजे कोणता ना कोणता तरी आकार, त्याची कला, जशी चंद्राची कला आहे. आपण आता आपल्यापुरतं सोयीचं घ्यायचं असेल तर चंद्रकला म्हणू, की तो चतुर्थीचा चंद्र असेल, तो अष्टमीचा चंद्र असेल, तो पौर्णिमेचा चंद्र असेल, चंद्राच्या त्या कला आहे, चतुर्दशीचा चंद्र असेल. आणि असे ती कला म्हणजे त्याला आलेलं एक प्रकट स्वरूप, एक आविष्कार, एक रूप. अगदी आणखीन सोप्यात सोपं म्हणायचं तर कला म्हणजे पुन्हा ईश्वराचं एक रूप, त्याचं दर्शन. म्हणून नदी तीरे भार जाता दुसरा भार दिसे पालथा, का पडसादाचा अवचित गजर उठे. किंवा त्यांनी असं म्हटलं की प्रतिध्वनी येतो. आपण एका बाजूनी बोलतो, दुसऱ्या बाजूनी प्रतिध्वनी येतो. वापी सरोवराचे तीर तेथे पशु पक्षी नरवानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सवा. म्हणाले तसंच नदीच्या किनाऱ्यावर, वापी म्हणजे विहिरीच्या तीरावरती आत पाहिलं तर सरोवराच्या तीरावरती तेथे पशुपक्षी नरवानर, नाना पात्रे वृक्ष विस्तार दिसे दोही सवा प्रतिबिंबासहित दिसतात. एक शस्त्र झाडू जाता दोन्ही दिसती तत्वता, नाना तंतू टणत्कारिता द्विधा भासती. म्हणाले एक शस्त्र झाडू जाता, हालचाल केली तर शस्त्र एक आहे असं वाटत नाही. तसंच तार एकच छेदली असली तरी त्या कंपनामुळे ती तार एक आहे असं वाटत नाही, अधिक तारा आहेत असं जाणवतं. एक शस्त्र झाडू जाता दोन दिसती तत्वता, नाना तंतू टणत्कारिकता द्विधा भासती. का ते दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी,
बहुत दीपांची ये हारी बहुत छाया दिसती. एकच संकल्पना आहे, पुन्हा पुन्हा सांगितली. तसंच का दर्पणाचे मंदिरी बैसली सभा दिसे दुसरी. त्या शीस महलमध्ये किंवा आरशाच्या महालामध्ये जर बसलं तर जेवढे आरशे तेवढी प्रतिबिंब. म्हणून आपल्याकडे त्या मुघल आझममध्ये पहिल्यांदा आकर्षण होतं, तिचं 1,00,000 प्रतिबिंब दाखवलेली आहेत. असं म्हटलं की तेवढे ते तुकडे आरशाचे लावले, तेवढी प्रतिबिंब तिची दिसते. आणि ती त्या एका ओळीवरती ती सगळी प्रतिबिंब दाखवली. जिस चारो तरफ है जिसका नजारा, त्याच्यामध्ये त्यांनी तो सगळा नजारा दाखवलेला. ती चारी बाजूनी नक्षावर ही प्रतिबिंबानी दिसते. तसं त्यांनी म्हटलं की दर्पणाच्या मंदिरामध्ये बसलेली जी सभा आहे त्या सभेचं प्रतिबिंब दिसतं. बहुत दीपांची ये हारी. आता पुन्हा तोच पण साधा दृष्टांत आहे. पुष्कळ दिवे आहेत, त्यांच्या छाया पण पुष्कळ पडतात. एकच दिवा आहे त्याची एकच छाया पडेल. पुष्कळ दिवे आहेत त्याच्या पुष्कळ छाया पडतात. म्हणून कितीतरी नाटकांमध्ये, कितीतरी सिनेमांमध्ये, टी व्ही सिरियल्समध्ये ह्या छायेचा उपयोग करून घेतला जातो. पडदा ठेवतात, पडद्याच्या मागे आकृत्या असतात, म्हणजे व्यक्ती असतात, नाही तर वस्तू ठेवतात. त्याची जी हालचाल आहे ती त्या पडद्यावरती जशी पाहिजे तशी दाखवली जाते. मग व्यक्ती तशीच असते असं नाही. काही वेगळा आकार पण दाखवायचा असेल तर तो अँगल बदलला जातो, त्याचा कोन बदलला जातो. मग असा खूप लांब नाकाचा मनुष्य, खूप उंच मनुष्य, खूप वाकडा झालेला मनुष्य, काही दाखवायला काही माणसाला वाकडं व्हावं लागत नाही, त्याची छाया बदलली की झाली. त्यामुळे छायेचा खेळ एवढंच, इथे दुसरं काही म्हणायचं नाही. पुष्कळ दीप आहेत, पुष्कळ दीपांच्या पुष्कळ छाया आहेत. ऐसे हे बहुविध असे साचा सारिखेची दिसे परी हे सत्य म्हणून कैसे विश्वासावे. म्हणाले असं पुष्कळ सांगता येईल. म्हणाले या प्रतिबिंबाचं आपल्या पंचतंत्रातली जशी गोष्ट आहे तशी, की प्रत्येक वेळी हुशारी तर सिंहापासून बचाव करायचा आहे, तर त्या सिंहाला आता मोठा तो एवढा शूर, त्याच्यापासून बचाव कसा होईल, तर विहिरीवरती नेला त्यालाच त्याचं प्रतिबिंब दाखवलं. यांनी डरकाळी फोडली, त्यांनी डरकाळी फोडली. ह्याला वाटलं हा कोण माझ्यापेक्षा, हा जे ओरडे ते त्याला ऐकू येईल. त्याला वाटलं याला नष्ट केला पाहिजे, म्हणून हा त्या विहिरीत उडी मारतो आणि पंचतंत्रातली गोष्ट संपते. की युक्तीने आपल्या शत्रूवरती जय मिळवावा, की त्या शत्रूला, कारण ते भासमान होत आहे असं त्याला वाटत नाही, त्याला ते खरंच वाटतं. आणि खरं वाटतं म्हणूनच तो सिंह तिथे डरकाळ्या फोडत राहतो. आणि आलेली ती डरकाळी आहे तो प्रतिध्वनी आहे. म्हणजे त्यांना इथे सांगायचं आहे तसं प्रत्येक दीपाचं, त्या नदीच्या किनाऱ्याचं, किंवा त्यांनी आत्ता म्हटलंय त्याप्रमाणे दर्पणाच्या मंदिरामध्ये बसलेलं असताना शस्त्रांच्या ठिकाणी, अशा अनेक दृष्टांत देऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला ते खऱ्यासारखं वाटतं, पण ते खरं असतं असं नाही. तेवढ्याकरता तर काही काही गोष्टी मुद्दाम अरेंज केल्या जातात, मांडल्या जातात. की नदीच्या किनाऱ्यावरती एखादा उत्सव करायचा आहे, तर त्या उत्सवाच्या वेळेला ती जी किनार धरलेली असते त्याचं बरोबर प्रतिबिंब खाली जलात पडेल. आणि जिथे संथ जल आहे तिथे दृष्टी, म्हणजे भ्रमच आहे ना, तो निर्माण करून सौंदर्य निर्माण केलं जातं दृष्टीभ्रमाने. तसं त्यांना म्हणायचं आहे की किती जरी निर्माण केलं तरी सुद्धा तो दृष्टीभ्रम म्हणजे ते मिथ्याच आहे, ते काही सत्य नाही. माया मिथ्या बाजीगरी. बाजीगरी म्हणजे काय, नजरबंदीचा खेळ आहे. माणसाच्या ठिकाणी दाखवलेलं हे कौशल्य आहे. आणि म्हणून माया मिथ्या बाजीगरी, ही जी माया आहे, हा जो दाखवलेला खेळ किंवा नजरबंदी आहे, ती सुद्धा कशी आहे, मिथ्या नजरबंदी आहे. आणि ती नजरबंदीसुद्धा खरी नाही. की जसं आपण म्हणतो एखाद्या माणसाला हिप्नटाईज केलं, त्याच्यावरती म्हणजे मोहिनी घातली आणि तो मनुष्य त्याच्या अंमलाखाली आला, तर त्याला त्यावेळी कळत नसतं. त्यावेळी खरंच तो म्हणाला चाल की चाल, तुझे पैसे काढून दे की पैसे काढून दे, तो सगळं करतो, कारण त्याला काहीच समजत नाही. कारण त्याच्यावरती ते बरोबर त्यांनी त्याचा अंमल ठेवलेला असतो. आणि म्हणून ते तसं खोटं नाही आहे, तो त्याप्रमाणे व्यवहार करतो. पण त्या ठिकाणी जेव्हा ते एखाद्या माणसाचे 2 तुकडे करतात, ते 2 बाजूला जातात आणि मग तो माणूस थोड्या वेळाने मागून बाहेर येतो. आपण तर त्या माणसाचे 2 तुकडे झाले तर डोळ्याला दिसले, पण तो त्याचे कुठे 2 तुकडे झाले, तो पुन्हा समोर आला. म्हणजे ही कशी मिथ्या बाजीगरी, हा नजरबंदीचा खेळ आहे, हा खोटा आहे. ही जी नजरबंदी आहे ती नजरबंदी तशी नाही आहे.
की ज्या नजरबंदीमध्ये मनुष्य खरा खरा व्यवहार करतो, आपल्या जवळच्या वस्तू देऊन टाकतो, त्या माणसाच्या मागे चालत जातो, तो सांगेल जर त्याला मार तर तो मारतो, त्या स्थितीत म्हणजे गुन्हे करवून घेतले, काय जे करायचं असेल ते, पण त्याकडनं करवून घेतलं जातं. इथे काहीच केलं जात नाही, इथे फक्त आम्हाला नजरबंदीचा खेळ असतो. त्यांनी आमच्या डोळ्यावरती बरोबर असा भ्रमाचा पडदा उभा केला असतो की आम्हाला ते सगळं खरंच वाटतं जे घडतं आहे ते. म्हणून ते म्हणतात ही जी माया आहे ना, ही सुद्धा आम्हाला नजरबंदीच्या खेळातच गुंगवते, अडकवते, पण ते सुद्धा खोटंच आहे. तो नजरबंदीचा खेळ सुद्धा खोटा आहे, म्हणजे खेळच नाही आहे असं. म्हणजे त्या माणसाला कापलं, हा कापणं हा खेळच नाही, जादूगाराचा तो प्रयोगच नाही. तो माणूस सही सलामत आहे, जादूगार त्याच्या ठिकाणी तसाच आहे, तलवार तशीच आहे. फक्त आम्हाला वाटतंय की तो कापला, ते दोन टेबलं बाजूला झाली, तो माणसाचे दोन तुकडे झाले आणि नंतर तो सगळा वन पीस मनुष्य आमच्या समोर आला. असं काही नसतं असं त्यांना सांगायचं आहे. तसंच ही जी माया सगळे खेळ करते, हे खेळ तिचे असेच आहे, मिथ्या खेळ आहे, ते काही खरे खेळ नव्हेत. आणि म्हणून म्हटलं की दिसे साचची ये परी, परी हे जाणल्याने खरी मानूच की नाही, जाणत्याने खरी मानूच की नाही. पण म्हणाले ही सगळा मायेचा खेळ जरी आम्हाला खरा वाटत असला, हे माझं घर आहे, ही माझी वस्तू आहे, हे माझं आहे, हे माझं आहे, हे जे आम्ही करत राहतो. पण म्हणाले जो शहाणा आहे तो हे माझं माझं करत बसत नाही, तो त्यापासून दूर राहतो. आणि म्हणून ते म्हणतात लटिके साचा ऐसे भावावे, तरी पारखी कासया असावे. म्हणाले जर खोटंच खऱ्यासारखं भावावे म्हणजे भासतं, आपल्याला जाणवतं, आपण असं समजतो, तरी पारखी कासया असावे. मग पारखी कशा करता? येवं ये अविद्येचे यावे ऐसेची असती. म्हणाले मग पारख कशी व्हायची, कशी होणार? म्हणाले कारण अविद्येच्या प्रांतात आम्ही सगळे वावरणारे असल्यामुळे ही खरी पारख त्यांनी करायला हवी, पण का नाही केली जात? केली जात नाही एवढ्याच करता की आम्ही अविद्येच्या अंमलाखाली आहोत, अविद्येच्या प्रभावाखाली आहोत. अविद्येमुळे आमचा विचार करण्याची कुवत संपलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यात अडकलेले आहोत. मनुष्यांची बाजीगरी बहुत जनाचं वाटे खरी. पुढे दृष्टांत आहे की माणसं नजरबंदीचा खेळ करतात, जादूचे प्रयोग करतात, शेवट पाहता निर्धारी मिथ्या होय. शेवटी पाहिला तर खेळ संपला की कळता रे सगळं खोटं होतं. तैसीच माव राक्षसांची देवासही वाटे साची, पंचवटिकेसी मृगाची पाठी घेतली रामे. दोन्ही दृष्टांत दिले. तशीच माया म्हणाले राक्षसांची आहे, राक्षस अशीच करतात. देवाला सुद्धा खरी वाटते, त्यांचाच देव प्रभू रामचंद्र. म्हणाले देवाला सुद्धा राक्षसाची माया खरी वाटली आणि काय झालं? पंचवटीला राम असताना सीतेने त्या सुवर्णमृगाचा आग्रह केला आणि त्या सुवर्णमृगाला पकडण्याकरता प्रभू रामचंद्र त्याच्या मागे धावत गेले. म्हणाले त्यांनी तिला तिथे घरीच सांगितलं असतं मी जाणारच नाही, तर पुढे रामायण झालंच नसतं. पण देवाला सुद्धा म्हणाले की माया अडकवते, असं त्यांनी दृष्टांत दिला. पूर्व काया पालटीती एकाचेची बहुत होती, रक्तबिंदीच जन्मती रजनीचर. म्हणाले काय काय करतात हे राक्षस? रजनीचर म्हणजे राक्षस. म्हणाले रक्तबिंदीचं जन्मती, म्हणाले आपल्या ठिकाणी अनेक प्रकारे आपलं रूप प्रकट करतात. आपल्या पूर्वीचा देह बदलतात. आपल्याला माहिती आहे की त्या मरीच्यानी हे रूप घेतलेलं आहे, त्या हिनी शूर्पणखेनी रूप घेतलेलं आहे. आपली आपली सुंदर सुंदर रूपं घेऊन, म्हणजे कृष्णाला सुद्धा पूतना येते तर ती सुद्धा असं सुंदर रूप घेऊन येते. म्हणजे या राक्षसांच्या ठिकाणी मायावी पण एवढं मोठं आहे की त्यांच्याकडे रूपकामित्व आहे, मनाला येईल त्या प्रकारचं रूप ते धारण करू शकतात. पूर्व काया पालटीती एकाचेची बहुत होती. आपल्या ठिकाणी आपल्या स्वतःला अनेक रूपामध्ये प्रकट करतात. हा एक आहे का अनेक आहे कळत नाही, यातला खरा कोण आहे ते कळत नाही. म्हणाले रक्तबिंदीचं जन्मती रजनीचर. म्हणजे नाना पदार्थ फळेची झाले, द्वारकेमध्ये प्रवेशले. कृष्णे दैत्ये किती वधिले कपटरूपी. आता कृष्णाचा दृष्टांत दिला, जसा रामाचा दिला तसा कृष्णाचा दिला. म्हणाले निरनिराळ्या प्रकारचे पदार्थ फळेची झाले, द्वारकेमध्ये प्रवेशले. आता हे कशामध्ये सांगितलं आपल्याला माहीत नाही, परंतु फळाचं रूप त्या राक्षसांनी घेतलं
आणि फळं विकण्याकरता म्हणून द्वारकेमध्ये आणली आणि द्वारकेत त्यांनी प्रवेश केला. आणि अशा प्रकारे कृष्णांनी ओळखलं हे फळांमधून राक्षस आलेले, त्या राक्षसांचा त्यांनी वध केला. पण असे कपट रूप धारण करणारे कैसे कपट रावणाचे, सीर केले मावेचे, काळ नेहमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे. म्हणाले हा रावण पण तसाच आहे की हा पण कपट रूपाने शीर निर्माण करतो, सीतेला घाबरवतो, रामाला मारलंय म्हणतो, असे अनेक प्रकार अनेक धाक तिला दाखवतो. आणि म्हणाले काळ नेहमीच्या आश्रमाचे अपूर्व कैसे. आणि म्हणून म्हणाले हा जो काळ आहे त्या काळाचं आणि त्याचं अपूर्व, याचा अर्थ जे पूर्वी घडलेलं नाही पण जे डोळ्यापुढे प्रकट होतं ते प्रकट करण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? त्या मायेकडे आहे. ती माया ते सगळं प्रकट करते. नाना दैत्य कपटमती जे देवासही नाटोपती, मग निर्माण होऊन शक्ती संहार केला. म्हणाले जेव्हा देवालाही आटोपलं नाही तेव्हा देवानी शक्तीला म्हणजे देवीला शरण गेले, मग देवीनी त्यांचा संहार केला म्हणून ती महिषासुर मर्दिनी झाली, म्हणून ती कोल्हासुर मर्दिनी झाली. अशा प्रकारे अनेक राक्षसांचा त्या शक्तीने संहार केला. ऐसी राक्षसांची माव जाणो न शकती देव, कपटविद्येचे लाघव अघटित ज्यांचे. म्हणजे सांगूच शकत नाही, कल्पना करू शकत नाही असं कपट करण्याचं सामर्थ्य आहे. मनुष्यांची बाजीगरी, राक्षसांची ओडंबरी, भगवंताची नानापरी विचित्र माया. त्यांनी सांगितलं प्रत्येकाकडे सामर्थ्य आहे. माणसाकडे बाजीगरीचं म्हणजे नजरबंदीचं सामर्थ्य आहे. व्यवसायामध्ये आपण म्हणतो सगळ्याचा उपयोग करतो. आपण म्हणतो ज्या माणसाला मार्केटिंग करायचं आहे त्याला गोड बोलता आलं पाहिजे. त्याचं गोड बोलणं ही बाजीगरीच आहे. कारण आपण म्हणतो ना की जो बोलघेवडा आहे त्याचं काहीही विकलं जातं, पण न बोलणाऱ्याच्या चांगल्या वस्तू पण विकल्या जातात. म्हणजे बोलणं ही सुद्धा बाजीगरी आहे. जाहिरात ही सुद्धा बाजीगरी आहे. आम्ही चित्र पाहतो त्या चित्रांच्यावरती आम्ही आकर्षित होतो, ती जाहिरात आम्हाला मनाला आकर्षित करते. कानाने ऐकतो त्या जाहिरातींवर आम्ही आकर्षित होतो, त्या जाहिराती आम्हाला आकर्षित करतात. म्हणजे माणसाकडे सामर्थ्य नाही का आहे म्हणले, माणसाकडे पण पुष्कळ सामर्थ्य. दुसऱ्याला कसं फसवावं याचं सगळं सामर्थ्य त्याच्याकडे आहे. म्हणून मनुष्यांची बाजीगरी, राक्षसांची ओडंबरी, त्यांची माया, त्यांच्याकडचं मायेचं लाघव, भगवंताची नानापरी विचित्र माया. पण भगवंताच्याकडे जी माया आहे ते त्याच्या शक्तीचं रूप आहे, ते त्याचं सामर्थ्य आहे. हे साचासारखीच दिसे विचारिताच नसे. बरोबर वाचलं ना? विचारिताच नसे. काय तुमच्या इथे काय? हो का? आमच्या इथे विचारिताच असंच नसे. नसे हां नसे मिथ्याची आभासे निरंतर पाहता. पहिल्यांदा हे साचासारिखेच दिसे. हे सगळं म्हणजे मनुष्याची बाजीगरी खरीच वाटते, राक्षसांचे मायावी गुण खरेच वाटतात, देवानी ही निर्माण केलेली जगाच्या रूपाने माया आम्हाला खरीच वाटते. हे सुरुवातीला सत्य आहे, खरं आहे असंच भासतं. पण 2-3 अर्थाने विचारिता इथे काय असेल बदल तर आपण एवढाच विचार करू शकतो. किंवा जो विचार करतो त्याला कसं वाटतं की अरे हे आता विचारांती हे टिकत नाही. किंवा विवंचिता समर्थांचा आवडता शब्द आहे. माहिती नाही याच्यामध्ये काही जर आला असेल अपभ्रंश किंवा प्रत्येक छपाईमध्ये बदल, तर तिथे जसं आहे तसं विचारिता साच नसे. किंवा विचार करता म्हणजे विवंचून, विवरून असं सगळं कुठलाही शब्द घेतला तरी त्याचा अर्थ थोडक्यात एवढाच की जेव्हा मनुष्य शांतपणे थांबतो, त्याचा विचार करतो, तेव्हा तो म्हणतो हे काही खरं नाही. मिथ्याची आभासे निरंतर पाहता. खोटंच आभास निर्माण करतं, कायमस्वरूपी पाहत गेलो तर निरंतर पाहता त्याचं चिंतन योग्य प्रकाराने करत गेलो, निरंतर करत गेलो तर ते मिथ्या आहे हे जाणवतं. साच म्हणावी तरी हे नासे. कसं खरं म्हणावं म्हणाले, कारण जे आहे ते टिकत नाही त्यामुळे नासे. मिथ्या म्हणावी तरी हे दिसे. मिथ्या कसं मिथ्या म्हणणार, आपण तर म्हणूच शकत नाही. कारण ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे माझा भाऊ आहे, ही माझी मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे, हे सगळं खोटं कसं होईल? हे सगळं खरंच आहे, आपल्या दृष्टीने हे खरंच आहे. म्हणून मिथ्या म्हणावे तरी हे दिसे.
खरंच दिसतं आहे. दोही पदार्थी अविश्वासे सांगता मन. दोन्हीकडे अविश्वास आहे. म्हणजे आज आता माझे वडील नाही तर मी म्हणेन हो खरंच आता माझे वडील होते, आज नाही. म्हणजे सत्यत्वाने राहिलं का? नाही राहिलं. एक काळ त्यांच्याबरोबर राहिलो, आता कुठे त्यांच्याबरोबर आहोत. म्हणजे ते सत्य होतं का? म्हणजे शाश्वत होतं का? टिकाऊ होतं का? तर नव्हतं. म्हणजे असं म्हटलं तर बरोबर आहे, आणि नाही म्हटलं तर इतका आयुष्याचा काळ आपण बरोबर काढलेला आहे. म्हणजे सगळा व्यवहार त्यांच्यासारखाच आपण आणि आपल्यासारखेच ते असा आपण व्यवहार केलेला आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आपला अविश्वास आहे. खोटं कसं म्हणणार आणि खरं तरी कसं म्हणणार? परंतु हे नव्हे साचार, मायेचा मिथ्या विचार, दिसते ते स्वप्नाकार जाण बापा. पण म्हणाले तुम्ही कितीही त्याला सत्य म्हटलं तरी ते सत्य नाही. जसं स्वप्नातलं सत्य सत्य वाटतं, स्वप्नातला साप खरा वाटतो, स्वप्नातला ऐश्वर्य आनंद देतं, स्वप्नातली भेट आनंद देतं, स्वप्नातले मिळालेले संकेत मनुष्याला व्यवहारामध्ये उपयुक्त ठरतात. ते जितकं सत्य आहे तितकंच म्हणाले हे सत्य आहे. तथापि असो तुझला भासची सत्य वाटला, तरी येथे चुका पडिला ऐक बाबा. म्हणाले ठीक आहे, तुला जे भासमान होणार आहे तेच सत्य वाटलं, ठीक आहे, वाटलं वाटू दे, पण तुला इथे सांगतो म्हणाले काय सांगतो की दृश्य भास अविद्यात्मक, तुझाही देहो तदात्मक. का तुला तो भास सत्य वाटतो किंवा वाटला? त्याचं कारण एकच आहे म्हणाले की दृश्यभास अविद्यात्मक. आपण मगाशी म्हटलं तसं हे सगळं जग अविद्येने निर्माण केलेलं आहे. तुझा देह पण अविद्येतूनच जन्माला आलेला आहे. त्यामुळे जेव्हा दोघांच्यामध्ये समान धर्म आहेत तेव्हाच ती गोष्ट प्रत्ययाला येईल. दोघांमध्ये एक समान धागा असावा. तत्त्वज्ञानाचा हा सगळ्यात मोठा सिद्धांत. का आता ईश्वरवाद का स्वीकारायचा नाही आणि ईश्वरवाद का स्वीकारायचा, याच्याकरता एकच तर्क देता येतो आपल्याला, आणि तो एक तर्क पुरेसा आहे. कोणता तर्क आहे आणि काय देता येतो? तर तो तर्क असा आहे की आपल्याकडे असं म्हटलं की या जगातली जी प्रत्येक वस्तू आहे निर्माण झालेली, ती सगळी वस्तू म्हणजे मला ती वस्तू आवडते, मला ती वस्तू आवडत नाही, मला ते हवंसं वाटतं, मला ते हवंसं वाटत नाही, ह्या सगळ्याला कारण काय? किंवा ती मला दृश्यमान का होते, त्याला तरी कारण काय? तर त्यांचं म्हणणं असं, ती वस्तू आणि आपण या दोघांच्याही करता एकच समान पाया आहे, एकच समान आधार आहे, एकच समान तत्व आहे. एकाच समान तत्वातून हे सगळं निर्माण झालेलं असल्यामुळे, या सगळ्यांचे गुणधर्म एकच असल्यामुळे मुळामध्ये आम्हाला त्या वस्तूविषयी प्रेम किंवा त्या वस्तूविषयी नकार किंवा हवं आणि नको हे आम्हाला जे निर्माण होतं त्याचं कारण असं की त्याच्या ठिकाणी एक समान सूत्र आहे. म्हणजे ह्या जगामध्ये एक समान सूत्र का भरलं आहे त्याचे अनेक तर्क दिलेत. त्यातला एक तर्क इथे समर्थांनी दिला की हे सगळं जग मिथ्या आहे किंवा हे सगळं जग अविद्येने भरलेलं आहे. तसं मीही अविद्येने भरलेलं आहे, म्हणून अविद्येने भरलेल्या वस्तूचं मला आकर्षण आहे. म्हणून ह्या दोन गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. अविद्येने अविद्या देखील म्हणून ही गोष्टी विश्वास आहे. म्हणाले विश्वास का बसला? कारण समान धर्मांनी एकमेकांना पाहिलं म्हणून विश्वास बसला. तुझी काया अवघी संचली अविद्येची, तेची काया मी आपण, हे देहबुद्धीचे लक्षण येणेकरिता जाणे प्रमाण दृश्य अवघे. पुन्हा तोच सिद्धांत आहे, आपल्याला काही स्पष्टीकरणाचं कारण नाही. आपला जो देह आहे तो देह कसा आहे की मला ही काया मी आहे असं वाटतं. तसंच हे जे सगळं दृश्य आहे तेही अविद्येने भरलेलं असल्यामुळे तेही दृश्य सत्य आहे, म्हणून तेही माझंच आहे असं मला वाटतं. त्याचं कारण एकच आहे की हे सगळं अविद्येने युक्त आहे. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो. इकडे देहाला सत्य मानलं, तिकडे दृश्याला सत्य मानलं. तर देहही सत्यतेने टिकणार नाही आहे, दृश्यही सत्यतेने टिकणार नाही. आपल्याला माहिती आहे, फक्त देहाच्या तुलनेने आपल्याला दृश्याची सत्य असत्यता मानायला अवघड जात नाही, कारण त्यात प्रत्यक्ष आपलं नुकसान नाही. नाहीतर आपल्या घरामध्ये आपण झाडं लावताना ही सीझनल लावा म्हणतो. याचा अर्थ काय? 3 महिन्यानंतर उपटून टाका. म्हणजे खरं लावापेक्षा उपटून केव्हा टाका याचं ठरलेलं आहे. कोणतं पीक घ्यायचं आहे ते पीक सुद्धा 4 महिन्याचं पीक आहे.
म्हणजे असं म्हणताना आपल्याला काही वाटत नाही, पण कुणी जर जन्माला येतानाच आपल्याला सांगितलं असतं हा देहनं 50 वर्षाचा आहे, तो देहनं 75 वर्षाचा आहे, तो देहनं 60 वर्षाचा आहे, तर आम्हाला पटलं असतं का? आपण म्हणलं असतं छे छे असं काही नाही, आम्ही आमच्या प्रयत्नांनी आमचं आयुष्य वाढवू, हे असा कोणी विश्वास ठेवत नाही. आता त्याचं कुठपर्यंत गेलं की ज्योतिषांनी कधी कोणाचं आयुष्य सांगू नये, कारण ते आयुष्य सांगितल्यानंतर त्या माणसाची जी ससे ओलपट होते ती बघायला नको. आमच्या वर्गामध्ये एक म्हणजे नाव सांगत नाही मी, गरवारेला आमच्या बरोबर होती, कुणाला भविष्य विचारायला गेली माहिती नाही, तिला त्यांनी सांगितलं की तुझं वयाच्या 23व्या वर्षी मरण आहे. तर आम्ही तेव्हा MSc होतो, ती आमच्याबरोबरच होती तिकडे, तर ती त्या वर्षी गळाठी, म्हणजे ती बिचारी काय तिची अवस्था झाली. ते संबंध वर्ष संपेपर्यंत ती शिकली तर काहीच नाही, तिने परीक्षा कोणतीच दिली नाही, ती युनिव्हर्सिटीत येऊ पण शकत नव्हती. म्हणजे तिचे हाल हाल इतके झाले, आणि 23वं वर्ष संपल्यानंतर ती म्हणाली कुठे आलं मला मरण. आणि त्यानंतर तिला नॉर्मल व्हायला, म्हणजे पुन्हा तिच्या आयुष्यात यायला तिला फार वेळ लागला, मनाला जो धक्का बसला. म्हणून त्यांनी सांगितलं की दृश्य सत्य हा निर्वाह करताना आम्हाला आवडतं म्हणून आम्ही दृश्य सत्य म्हणतो. म्हणजे कसं, आपलं घर बांधलं आहे तर आपल्या घराला नक्कीच 70-75 वर्षाचं आयुष्य आहे. कुणी जर सांगितलं नाही हो त्या लोकांनी तिकडे कच्च्याच्या रणात घरं बांधली त्यांची पडली, काय एकेकाचं घर बांधताना 10-10 कोटीचं बांधलं पडलं असेल, भूकंप झाला म्हणून पडलं, पण आमच्या घरातलं जरा ते प्लास्टर हल्लं की आमचा जीव वर खाली होतो, आमच्या रंगाचा पोपडा गेला तर आमचा जीव वर खाली होतो. त्याचं कारण आहे की जे माझं आहे त्या माझ्याच्या विषयीचं जे आकर्षण आहे, आणि काही समता आहे, ठीक आहे. म्हणजे आपण बातम्यासुद्धा ऐकताना इथे इतक्या लोकांचा मृत्यू झाला, तिथे तो अपघात झाला, त्या अपघातात इतके गेले, हळहळ वाटते पण क्षणभर, पण त्याच्यात कुणीतरी आपल्या ओळखीचा असेल तर 2 दिवस आपल्या डोक्यातून विषय जात नाही, की आपल्याला वाटतं अरे कसं घडलं, काय घडलं, का घडलं. त्यांनी सांगितलंय की हे जे दृश्य आहे ते जे आम्ही सत्य मानलं, आम्ही सत्य मानतो, पण त्या सत्य मानण्यामध्ये सुद्धा एक अंतर्गत त्या अविद्येतून निर्माण झालेली लबाडी आहे. ती समर्थांनी मनाच्या श्लोकात सांगितलेली आहे की मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जाता. म्हणजे कुणी गेल्यानंतर मनुष्याला दुःख होतं, पण ते म्हणाले की आपल्या मनाचा जर आपण अधिक खोलवर जाऊन मागोवा घेतला तर आपल्या मनाला असं वाटतं तो गेलाय व मी आहे, म्हणजे माझं अस्तित्व अजून आहे, मी अजून आहे, म्हणजे मी आहे म्हणून त्याचं टोपलंभर दुःख करतोय, कारण मला काही झालं तर काय. म्हणजे सांगण्याचा हेतू असा आहे की जे मला धक्का लावत नाही त्या दृश्याचं असणं किंवा नसणं मानताना आपल्याला फार दुःखदायक त्रासदायक होत नाही, पण देहाला जो सत्य मानलेला आहे किंवा त्याला जो आम्ही आमच्या ठिकाणी दिलेलं महत्त्व आहे किंवा त्याच्याशिवाय आम्ही कोणी नाही ही भावना आम्ही क्षणभर पण सोडू शकत नाही. आमचा देह नाही ही भावना आम्हाला कधीच स्वीकारता येत नाही, हा विचार आम्हाला कधीच स्वीकारता येत नाही. त्याचं कारण एकच आहे की अविद्येने या देहाला आम्ही घट्ट पकडून ठेवलेलं की हा देह म्हणजेच मी आहे, आणि कितीही झालं तरी हा देह केव्हा तरी सुटणार आहे. म्हणून तो म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना नाईलाजानी एखादी गोष्ट मान्य करणं, तशी ती नाईलाजानी मान्य केलं हा ते जेव्हा होईल तेव्हा होईल, त्याचा आज कशाला विचार. म्हणजे मनुष्य पुन्हा आपल्या देहाच्याच असण्या नसण्याचा विचार फार खोलवर जाऊन करत नाही. त्याकरता असे मी कितीतरी लोक बघितलेत की त्यांचे चार्टर्ड अकाउंटंट त्यांना सांगतात की तुमचं विल करावर का इच्छापत्र करा, पण त्यांना इच्छापत्र करायला आवडत नाही. ती इच्छापत्र करताना मी नसताना माझ्या मागे माझी वस्तू अमक्याला द्यावी ही कल्पना त्यांना सहन करता येईल, कारण आपलं असणं आपलं अस्तित्व हे इतकं मनुष्याला आसक्त करणारं आहे. म्हणून ते म्हणतात इकडे सत्य मानेला देहो दोहीमध्ये महासंदेहो पैसावला बळे. या दोन्ही गोष्टी आपल्या देहाच्या सत्यतेबद्दल या दृश्याच्या सत्यतेबद्दल पुष्कळ आपल्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. काय केलं म्हणाले, जोपर्यंत देहबुद्धी बळकट आहे तरी सुद्धा परमेश्वर पाहण्याची इच्छा आहे. तर काय होतं म्हणाले, हे जे दृश्य जगत आहे ते त्याची वाट अडवल्याशिवाय राहत नाही.
माझ्या ओळखीचा एक, मी त्याचं कधीतरी आपल्याला सांगितलं असेल, माझ्या ओळखीचा एक मुलगा आहे की सगळे लोक यश मिळत नाही म्हणून दुःखी होतात, सगळे लोक आपल्याला काहीतरी कमी आहे म्हणून दुःखी होतात किंवा त्यांना त्रास होतो. त्या मुलाचा प्रॉब्लेम एकच होता, त्याची समस्या एकच होती की मला एवढं यश कसं मिळतं. त्याच्यामुळेच त्याला डिप्रेशन आलं होतं. हो, की काही केलं तरी मला यश मिळतं आणि त्याचं डिप्रेशन वाढलं कशाने. तो जितक्या परीक्षांना बसला तितक्यात तो रँकिंग, कुठल्याही परीक्षेचा अभ्यास नाही केला तरी तो पहिलाच येतो. शेवटी त्यांनी एक लंडनची परीक्षा दिली, त्या परीक्षेला त्याला 3000 पानं वाचायची होती आणि तो रशियात होता नोकरीला आणि त्याला तिथे वेळ मिळाला नाही आणि शेवटी तो भारतामध्ये आला आणि परीक्षेपर्यंत 5च दिवस उरलेले होते. आता 5 दिवसामध्ये 3000 पानं वाचून ही परीक्षा द्यायची होती. तो म्हणला मी हा अटेम्प्ट घेतच नाही, सोडून देतो. त्याची आई म्हणाली कशाला सोडतो, बस ना परीक्षेला, फार तर फार नापास होशील. तो म्हणाला नापास होणं मी आता कधी झालो नाही, नापास व्हायचं म्हणजे मला कसं तरी वाटतं. मग आई म्हणाली अभ्यास कर, पास तरी होशील. नाही तुझा मिळाले चांगले मार्क, नाही मिळाले काय बिघडलं. मग त्या मुलांनी त्या 5 दिवस वेळ, 5व्या दिवशी परीक्षा, त्या 4 दिवसात तेवढी पानं वाचली आणि त्या मुलाला त्याचा निकाल लागल्यावर तो पहिलाच आलेला. तर त्याला एवढं फ्रस्ट्रेशन आलं की मी 4च दिवस अभ्यास केला तरी मी पहिला आलो. म्हणजे ही मुलं एवढं वर्षभर अभ्यास करतायत, मी त्या पुस्तकांकडे पाहिलं पण नाही आणि तरीसुद्धा मी पहिला आलो. तर त्याला एवढं फ्रस्ट्रेशन आलं की त्याला तो म्हणजे असा काही विचारायला म्हणून तो यायला लागला. आणि त्याच्याशी बोलता बोलता मी ते तुम्हाला म्हटलं ना की देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट, तो दृश्याने रुधिली वाट परब्रह्माची. तर हे कसं आहे की देहबुद्धी बळकट होणं किंवा लौकिक व्यवहारातल्या विचारांशी माणूस इतका जोडलेला राहतो, पण त्याची एकाग्रता इतकी विलक्षण. त्याला हे असं सगळं झाल्यानंतर त्याला म्हटलं तू भीमरूपी म्हण, रामरक्षा म्हण. म्हटलं नेहमीच मी म्हणते, तसंच म्हटलं तू कर. तो म्हणाला हरकत नाही, मला चालेल, मी भीमरूपी म्हणेन. पण कॉन्सन्ट्रेशन काय असेल ते मला तिथे कळलं. त्याचं जो मुलगा एवढा प्रत्येक वेळी पहिला येतो त्याला काय भीमरूपी पाठच आहे. आणि म्हटलं 11 वेळा म्हणत जा. तर मला म्हणाला मला फार लवकर त्रास होतो. म्हटलं दिवसातून 3 वेळा म्हणत जा, सकाळी म्हण, तुझ्या ऑफिसमध्ये दुपारी म्हण, घरी आल्यावर रात्री म्हण. चालेल म्हणाला. त्यांनी किती दिवस भीमरूपी म्हणावं. ह्या रविवारी घरी येऊन गेला, पुढच्या रविवारी घरी आला, तोपर्यंत डोळे मिटून भीमरूपी म्हणायला लागला की त्याच्या डोळ्यापुढे मारुतीची मूर्ती येत असते. 8च दिवसामध्ये त्या स्तोत्रावरती इतकी एकाग्रता. म्हटलं बरोबर आहे, तू पहिला येशील त्यात काय नवल आहे. तू 4 दिवस अभ्यास करून पहिला येतोस, त्याचं गमकच हे आहे की तुझ्याकडे हायेस्ट कॉन्सन्ट्रेशन आहे. तर त्या कॉन्सन्ट्रेशनमुळे तुला त्रास होतो, कारण इतकी तुझी बुद्धी एकाग्र होते. आता म्हटलं तू कशावरती तरी एकाग्र कर. तर कशावर करू म्हणाला. म्हटलं तुझं दैवत सांग, तुला कोणतं आवडतं ते. म्हणाला मला राम आवडतो. म्हटलं रामावर. तो जिथे राहतो त्याच्यापासून एक रामाचं मंदिर जवळ होतं. तर तो रोज सकाळी उठून रामाच्या मंदिरात जायचा. म्हणाला मला तुम्ही काही करायला सांगा मी करीन, कारण त्याला काय प्रॉब्लेमच नव्हता. तर तिथे रोज तिथे जाऊन म्हटलं तू 12 वेळा रामरक्षा म्हणत जा. तर तिथे त्या रामाच्या मंदिरात जाऊन तो रोज सकाळी 12 वेळा रामरक्षा म्हणायचा आणि मग ऑफिसला जायचा. तर तुम्हाला सांगते 1-2 महिन्यानंतर तो मुलगा आला घरी आणि खूप घाबरला. म्हटलं काय झालं तुला. म्हणाला मी तुमच्याकडे घाबरून आलो. म्हटलं काय झालं. तर म्हणाला मी जेव्हा ऑफिसला जायला निघतो तेव्हा म्हणाला मारुती माझ्याबरोबर असते. म्हणाला आता तो जो मला दिसायला लागला तर मला आता भीती वाटेल. म्हणाला कारण रामाची उपासना तो करत होता, तर मारुती त्याला संरक्षण देत होता. आणि गंमत अशी की 6 महिन्यानंतर त्या मंदिरातले राम त्याला चैतन्य रूपात दिसत. एवढी एकाग्रता मी माझ्या आयुष्यात एकाग्र पाहिलेला, तो इतका एकाग्र पाहिलेला तो मुलगा. विलक्षण म्हणजे विलक्षण एकाग्रता. आणि मग हळूहळू तो आता काय करायला पाहिजे, कारण कुठेतरी त्याला स्थिर करायला पाहिजे ना त्या मुलाला. तर तो कालांतराने स्थिर झाला. अगदी वर्षा-सव्वा वर्षामध्ये तो चांगला स्थिर झाला. खूप मोठ्या पोस्टवर आहे तो मुलगा. त्याला सगळीकडेच हे यश आहे. आता काय त्याच्यामध्ये तर सांगायचं म्हणजे इतकं यश मनुष्याला मिळतं
त्या ठिकाणी इथे हा जो भाग आहे ना, की इतकी एकाग्रता त्या ईश्वरापर्यंत नेऊन पोचवते, तरी सुद्धा दृश्य जेव्हा माणसाला सोडत नाही ना, तेव्हा त्याला ते सुद्धा नको असतं. म्हणजे तो म्हणला नको बाबा त्या मारुतीचं दर्शन. म्हणलं कल्याणीताई काहीतरी करूया आपण, की तो मारुती माझ्याबरोबर असता का म्हणून. तो मला दिसतोच, म्हणला असं डोळे उघडले तर माझ्यासमोर मारुतीच असतो. मी असं मागे पाहिलं तरी मला तोच आहे. बरं, हे काही भासबीस नाही आहे ना, ही काय सायकिक केस नाही आहे त्याची. तर मी त्याला म्हटलं की आता तू एक कर, की जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडतंय, आता इथे म्हटलं तुझा कॉन्फ्लिक्ट कुठे आहे, तर एकच गोष्ट आहे की तुला आहे हे जग सत्य आहे धरून तुझं जगाचं आकर्षण, आणि तू कमी होणारच नाही. तू अवघा तिशीतला मुलगा आहे, तुझ्याकडनं काय अपेक्षा आहे की जगाबद्दलचं तुझं आकर्षण कमी व्हावं. त्यामुळे म्हटलं ते तुझं नक्कीच कमी नाही होणार, पण ॲट द सेम टाईम तू जसं आता या परमार्थामध्ये उभा राहतोयस, कारण तुझी बुद्धी विलक्षण कुशाग्र आहे. आधी तो हुशार आहेस आणि इतकं कॉन्सन्ट्रेशन आहे, एकाग्रता आहे. दोन गोष्टी एकत्र येणं नेहमी अवघड असतं. तुझ्या बाबतीत ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या, अशी जी माणसं असतात त्यांना जर योग्य मार्गाने जाता नाही आलं तर ती वेडी होतात, ती चमत्कारिक होतात. म्हटलं काहीही झालं तरी तुला त्रास होता कामा नये. त्यामुळे तू जेव्हा व्यवहारात असतोस ना, तेव्हा तू पूर्ण व्यवहाराला सरेंडर हो. तुझा व्यवहार काय, तुझं ऑफिस नोकरी काही तुझ्या मनामध्ये आणू नको की आपल्याला आता देवाचं नाव घ्यायचं आहे. नाही तर त्यांनी तिथे एक गीता ठेवली होती, तो पाठ करत होता. अरे म्हणजे तुला पाठ करायला गीतेला महिना पुरी आहे, कारण तुझ्यासारख्याला काय वेळ लागणार आहे, फटाफट तुला पाठ होऊन जाईल. तू हे असं काही करू नको दोन गोष्टींमध्ये. तू जेव्हा व्यवहार करतोस, तुझी मुलं बाळं घरी, तुझे बायको आई वडील, याच्यामध्ये तू जितका एरवी हे काही नसताना रममाण झाला असता तसाच हो. इथे आलास की एवढ्यापुरता इथे रम. आणि म्हटलं जितकं तुला शक्य आहे तितकं तू ह्या विषयापासून व्यवहारामध्ये येईल. एक दिवस येईल की तुला व्यवहारापेक्षा हे आवडेल, पण तोपर्यंत जोवर व्यवहाराचं भय आहे आणि व्यवहार आपल्याला भीतीत टाकतो, म्हणजे हा व्यवहार नष्ट होईल का याचं भय वाटतं. म्हटलं तुला हा फार काळ जाणार नाही, एवढा मुलगा चांगला, तो त्याला इतका काळ घालवावाच लागणार नाही. म्हटलं तू एखाद्या वर्षा सव्वा वर्षात सेटल होशील. आणि शांत झाला मुलगा, अत्यंत शांत झाला. त्याची उपासना चालू आहे, तो कुठे कुठे फिरत असतो, ते सगळं ठीक आहे. पण सांगण्याचा हेतू असा की दोन बाजूनी मनुष्याला त्रास होतो. इकडे सत्य मानिला देहो, तिकडे दृश्य सत्य हा निर्वाहो, दोन्हीमध्ये महासंदेहो पैसावाला. देहबुद्धी केली बळकट. का होतं हे सगळं? कारण देहबुद्धी सुटलेली नसते म्हणून. देहबुद्धी केली बळकट आणि ब्रह्म पाहो गेला धीट. म्हटलं तू एकाग्र होणार, त्या मंदिरात जाणार, त्या रामाचं दर्शन घेणार, तो राम तुला मूर्ती रूपाने दिसणारच नाही, चैतन्य रूपाने दिसणार. आता तो राम पण दिसला पाहिजे आणि तुझा देहभाव पण नाही गेला पाहिजे, असं कसं होईल? म्हटलं म्हणून मारुती तुला संरक्षण देतो एवढंच तू समज. तू असं म्हणूच नकोस की बाबा हा देव माझ्या बरोबर का राहतो, मला त्याची भीती वाटते. म्हटलं तू त्याला घाबरतोस कशाकडे? मारुती बरोबर आहे याच्याकडे तुला घाबरायचं कारण नाही. उलट असं आहे, ही जी तुझी भीती आहे ना, ही भीती घालवायला तो तुझ्याबरोबर, की तो तुला सबल करण्याकरता बरोबर येतोय. तो दृश्य काय येतोय? कारण तू दृश्य येण्यानेही तुझ्यात बदल होणार आहे. दृश्य न येता तुझ्यात बदल होणार नव्हता म्हणून तो येतोय. म्हटलं तू एकदा पॉझिटिव्ह थिंकिंग करायचं ठरवलंय ना, आता मनामध्ये म्हटलं संशयाचा विचार आणायचाच नाही, अजिबात म्हटलं आणायचा नाही. पण खूप म्हणजे खूप शांत झालं, खूप नॉर्मल झाला. त्याचं सगळं हे जे होतं ते सगळे मनातले जे जोल्ड्स आहेत ते सगळे गेले. तेथे साच मानी दृश्याला निश्चयाची बाणवणी गेला. पहा हो केवढा चुका पडिला अकस्मात. आता हे असो हे बोलणे, ब्रह्मन पावी जे मीपणे, देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. म्हणाले आता हे बोलणं पुष्कळ झालं. म्हणाले आपण दृश्याला सत्य मानून आपल्या ठिकाणी आपण जो व्यवहार करतो, ज्या निश्चयाने व्यवहार करतो, तो व्यवहार आपल्याला कुठे ना कुठेतरी आपला घात करतो. म्हणजे कुणी गेला, धक्का बसला, यश मिळालं नाही, धक्का बसला. आयुष्यात अशा अनेक गोष्टी घडतात. पण ज्याच्या मागे उपासना आहे किंवा ज्याच्या मागे काही आध्यात्मिक बळकट असा आधार आहे, त्याला योग्य असा विचार, त्याचं म्हणजे विचाराची प्रक्रिया म्हणा, त्याचं डोकं म्हणा, की त्याची विचार करण्याची पद्धती म्हणा, ही त्याला त्या मार्गाने नेते.
त्याच्या मनामध्ये योग्य विचार येतात, त्याला योग्य मार्गावर ठेवलं जातं, हे नक्की आहे. पण प्रामाणिकपणे त्यांनी उभं राहिलं पाहिजे, एवढी गोष्ट खरी आहे. आता असो हे बोलणे, ब्रह्म न पाविजे मीपणे, देहबुद्धीची लक्षणे दृश्य भाविती. अरे ब्रह्म प्राप्त करायचं असेल तर देहभाव गेला पाहिजे. जोवर देहभाव आहे तोपर्यंत दृश्याचं आकर्षण आहे. आणि म्हणून अस्थिचा देही मापाचा डोळा, मांसाचा डोळा, पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. अस्थिचा देही म्हणजे अस्थि म्हणजे हाडांचा देह आहे. मांसाचा डोळा म्हणजे देह सगळा मांसल आहे. म्हणजे थोडक्यात काय की अस्थि मज्जा जे सगळे सप्तधातू वर्णन केले त्याच्यातून देह पंचमहाभूतांचा आहे. पाहेन म्हणे ब्रह्माचा गोळा, या देहाने ब्रह्म पाहीन म्हणतो, तो ज्ञाता नव्हे आंधळा केवळ मूर्ख. मला त्याला हे असं भेटणार नाही परब्रह्म. दृष्टीसी दिसे मनासी भासे, तितुके काळांतरी नसे. हा सिद्धांत सांगितला त्याने. जे जे दृष्टीला दिसणार आहे ते नाशवंतच आहे, ते केव्हा तरी संपणारच आहे. तितुके काळांतरी नसे आणि मनासी भासे, मन ज्याचा मनाला जे जे भासतं जाणवतं तेही नष्ट होणार आहे. कारण मनच नष्ट होणार आहे. मनच प्राकृतिक आहे आणि मनातली कल्पना पण प्राकृतिक आहे. म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म ते. म्हणून आम्हाला पांचभौतिक देहाला जे जे दिसतं त्याच्या पलीकडे परब्रह्म का राहतं. म्हणजे आपण जे म्हणतो ना, मग देवाचं दर्शन कसं होतं जर हे काही राहत नाही तर. म्हणजे आपली कल्पना एवढीच आहे की ह्या महाभूतांनी बनवलेला जो सृष्टीचा व्यापार विस्तार किंवा जो देह आणि देहाचं सामर्थ्य किंवा ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय, ही जी प्रक्रिया आहे याच्याशिवाय अन्य प्रक्रिया असूच शकत नाही का. असते. म्हणजे आपण जेव्हा प्राणायाम करतो, प्राणायाम करत असताना प्राणायामाने आपण स्थिर होतो, प्राणायामाने आपली बुद्धी वाढते, आपलं स्मरण जास्त चांगलं होतं. प्राणायामाने मनुष्याच्या ठिकाणी आसक्ती आदी जे दुर्गुण आहेत, की हाव आहे, मत्सर आहे, द्वेष आहे, अशांती आहे, क्षोभ आहे, उद्वेग आहे, अनेक गोष्टी. आपल्याला कशाचा उद्वेग येतो, कधी राग येतो, कुणाचा मत्सर वाटतो, काय काय देहबुद्धी आहे ती. तर ती देहबुद्धी मनुष्याला कशी कशी नाचवेल आपल्याला माहिती नाही. हे सगळं होतं. तर आपण असं म्हणतो की प्राणायाम करत गेलो किंवा योगाचा अभ्यास करत गेलो की हळूहळू या वृत्ती सौम्य होत जातात किंवा नष्ट होत जातात. कशा होतात, काय करतो आपण, श्वास घेतो आणि श्वास सोडतो. म्हणजे खेळ फक्त श्वासाचा आहे. संबंध त्याचा नाकाशी आहे, असेल तर फुफ्फुसांशी आहे. असं सगळं असताना आमचं मन पालटतं, आमची बुद्धी पालटते, आमचं शरीर पालटतं, आमच्या वासना पालटतात, आमच्या क्रिया पालटतात. हे कसं होतं. म्हणजे या पांचभौतिक जगामध्ये सुद्धा आम्हाला न कळणारं किंवा आम्हाला न जाणवणारं, म्हणजे ते घडताना, हा बदल घडत असताना काय होतं हे आम्हाला कुठे जाणवतं. कसा बदल घडतो हे नाही सांगता येत. बदल घडतो, काय घडतो हे सांगता येतं, कसा घडतो हे सांगता येत नाही. पण हा घडतो ते काय आहे, ती जाणीव आहे, ती सूक्ष्म आहे. ती जाणीव कुणाचं रूप आहे, त्या परब्रह्माचंच रूप आहे. म्हणजे त्या करतो काय, तर श्वास घेतून सोडतो. त्याचा सगळा व्यापार कुठपर्यंत, तर त्या हृदय फुफ्फुसापर्यंत. बदल कुठे घडतो, तर देह आणि वातावरण परिस्थिती सगळ्यामध्ये बदल घडतो. म्हणजे आम्हाला लौकिकात सुद्धा जाणवतं. आता दुसरी गोष्ट, प्रेम अशी गोष्ट आहे की मनुष्य अत्यंत रागीट आहे, क्रूर आहे, संतापी आहे, वेडावाकडा वागतो आहे. पण त्याला शांत करण्या इतकं जर त्या माणसाला प्रेम मिळालं तर त्या प्रेमाने त्याच्यामध्ये हवा तेवढा बदल होतो. आपण आश्चर्यकारक बदल बघतो. म्हणजे या जगामध्ये मार्ग दोनच आहेत असं आपल्याकडे नेहमी म्हटलं जातं, की एक भक्ती आणि एक योग. म्हणजे प्रेमाने म्हणजे भक्तीने माणसाची सगळी जी केमिस्ट्री आहे ती बदलते, योगाने सगळी केमिस्ट्री बदलते. योग काय करतो, प्रत्यक्ष क्रिया करतो. क्रियेने काय बदलतं, मन बदलतं. क्रियेने काय बदलतं, देह बदलतो. ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत त्या गोष्टी घडतात.
त्यांना इथे जे म्हणायचं आहे ना की दृष्टीसी दिसे मनासी भासे तितुके काळांतरी नासे म्हणून दृश्यातीत असे परब्रह्म. परब्रह्म मात्र दृश्याच्या अतीत आहे. बराच वेळ झाला का? 5 मिनिटं तरी. हां, दृश्याच्या अतीत ते परब्रह्म आहे. याचा अर्थ असा की आम्हाला इथे या जगात सुद्धा ते परब्रह्म सर्वदूर भरून राहिलेलं आहे. त्याचा अनुभव येऊ शकतो का नाही? येतो. कसा येऊ शकतो? तो ह्या कशानेच येत नाही, त्याच्या पलीकडचा आहे. तो अनुभव आमच्या देहात आला तरी सुद्धा तो देहाशी संबंधित नाही. आमच्या मनाला बदलणारा असला तरी मन त्याच्यामध्ये प्रत्यक्ष गुंतलेलं, बांधलेलं किंवा युक्त नाही. आमच्या बुद्धीला आला नाहीतर सगळे शोध आहेत. सगळ्या शास्त्रज्ञांनी आपल्याकडे कबूल केलेलं आहे की कोणताही शोध माझ्या बुद्धीतून लागलेला नाही, मला स्फुरलेला आहे. मग त्या बुद्धी अधिक काय आहे? त्या बुद्धी अधिक जे आम्हाला कळत नाही ते आहे. आणि जे कळत नाही ते आम्हाला जे दिसत नाही ते कसं माहीत नाही. आणि म्हणून ते जे घडतं त्यांनी इथे जे म्हटलंय ना की परब्रह्म दृश्याच्या अतीत आहे, त्याला मानायचं नाही असं म्हणू नका. तो त्याचे परिणाम कशा कशामधून दाखवील आपल्याला माहिती नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत. हा सगळा गोंधळ का आहे? हे सगळं मिक्सचर का आहे? हे आमच्या मनामध्ये इतके संभ्रम तरी का आहे? त्याचं एकच कारण आहे. ते कारण म्हणजे या जगामध्ये ब्रह्म आणि जड किंवा प्रकृती किंवा अचेतन याचं जे संमिश्रण आहे ते इतकं मिसळून गेलेलं आहे, ते इतकं पूर्णपणाने घडलेलं आहे, ते इतकं बरोबर आहे, ते इतकं शास्त्रशुद्ध आहे की हे मिश्रण आहे असं वाटतच नाही. आपल्याला आपला अहंकार कुठे आहे आणि आपल्याला आपली जाणीव कुठे आहे हे तरी कुठे कळतं. कोणत्या क्षणी आम्ही अहंकाराचा खेळ करतो आणि कोणत्या क्षणी हे कार्य करण्याकरता मला माझी जाणीव पाहिजे आहे, हे यातला फरक आम्हाला कळतच नाही. मी आहे ही जाणीव असल्याशिवाय मी कामच करू शकत नाही. ती जाणीव नकोय का? अहंकार सोडायचा म्हणजे ती जाणीव तर पाहिजेच आहे. पण मी करते किंवा मला काम करायचं आहे असं म्हटल्याबरोबर तो मी जो मला नाचवायला लागतो त्या मी बरोबर मी काय नाचीन, किती नाचेन, कसं नाचेन आपल्याला माहीत नाही. म्हणून त्यांनी इथे सांगितलं की हे जे दृश्य आहे ते त्या दृश्यामध्ये तो परमात्मा जरी भरून आहे तरी तो दिसत नाही. तो दिसत नाही याचं कारण जोपर्यंत आम्ही दृश्याशी जोडलेले आहोत तोपर्यंत आम्हाला तो दिसत नाही. जोपर्यंत देहाशी जोडलेले आहोत तोपर्यंत तो आम्हाला दिसत नाही. जेव्हा आम्ही देह आणि दृश्यापासून दूर जाऊ तेव्हा आम्ही त्याच्याच कक्षेत असू, मग तो दिसणारच आहे. म्हणजे त्यांच्या मते गणित अगदी सोपं आहे. हे तुम्ही टाकून द्या की तुम्ही या प्रांतात आहात, आम्ही इकडे पण नाही, आम्ही इकडे पण नाही, आम्ही दोघांच्या कालवलेल्या मिश्रणात आहोत. आणि त्यामुळे त्यात आम्हाला दुधात साखर मिसळल्यावर जशी साखर वेगळी काढता येत नाही तसं या दृश्यातलं परब्रह्म आम्हाला वेगळं पाहता येत नाही. म्हणून आम्हाला तो गोंधळ आहे, दुसरं काही नाही. परब्रह्म ते शाश्वत, माया तेची अशाश्वत, ऐसा बोलीला निश्चितार्थ नाना शास्त्रा. आता पुढे निरूपण. देहबुद्धीचे लक्षण. चुका पाडीला तो पडिला ना, चुका पडिला तो मी कोण बोलिले ऐसे. मी कोण हे जाणावे, मी पण त्यागुनी अनन्य व्हावे, मग समाधान ते स्वभावे अंगी बाणी. ते हा 8वा समास संपतो. आपण पुढे फक्त या 3 ओव्या घेऊ आणि नंतर पुरं